नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी सर्वांचं हार्दिक स्वागत. काल आपला करंट इव्हेंट मधला पहिला व्हिडिओ झालाय. आज आपण तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येतो. काल आपण राष्ट्रीय घडामोडी, त्याच्यानंतर नियुक्त्या आणि पुरस्कार आणि काही आंतरराष्ट्रीय घडामोडी बघितल्या होत्या. तिथून पुढे आज आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ज्यांनी कोणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पहिले कालचा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. तसं आपण बघतोय, पुढे कंटिन्यू करू आपण कालच्या पुढील घडामोडी. तर राष्ट्रीय घडामोडी सुरू होत्या, त्यातल्यात आपल्याला बघायची पहिली घडामोडी ती आहे चिनाब रेल्वे आर्च ब्रिज जम्मू काश्मीर येथे. चिनाब नदीवरती एक आर्च ब्रिज तयार केलेला आहे. आर्च म्हणजे असा अर्धवर्तुळाकार ब्रिज आहे रेल्वेचा. तो तयार केलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि नदीचं नाव आहे चिनाब. आणि हा ब्रिज मित्रांनो लक्षात ठेवा, भारतातली म्हणण्यापेक्षा जगातील सर्वात उंच ब्रिज आहे. याचा जगातील रेल्वेचा सर्वात उंच ब्रिज आहे चिनाब रेल्वे ब्रिज, जो आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्याची जवळपास उंची आहे 359 मीटर. उंची पण लक्षात राहू द्या मित्रांनो, 359 मीटर ही त्याची काय आहे उंची. म्हणजे जगामधला सर्वात उंचीचा रेल्वे आर्च ब्रिज हा भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये असून तो कोणत्या नदीवरती हे पण लक्षात ठेवा, चिनाब नदी. आणि त्या ब्रिजची एकूण लांबी आहे 1.32 मीटर. म्हणजे तुम्हाला एकाच घडामोडीवरती 4 प्रश्न विचारू शकता. कोणत्या नदीवरती आहे चिनाब, कुठल्या राज्यात आहे तर जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर सर्वात उंच आहे तर त्याची हाईट पण लक्षात ठेवा 359 आणि त्याची लांबी आहे 132 मीटर. नंतर बघूया पुढची घडामोडी. दुसरा ब्रिज आहे अंजी खाड पूल. काय नाव आहे? अंजी खाड पूल. अंजी हे नदीचं नाव आहे. अंजी ही चिनाबचीच उपनदी आहे आणि चिनाब ही सिंधू नदीची उपनदी आहे. तर अंजी खाड पूल भारतीय रेल्वेचा जम्मू काश्मीर मध्ये पूल आहे. पण तो कसा आहे मित्रांनो, केबल स्टँड. तुम्ही बघू शकता पिक्चर मध्ये अशा केबल्स टाकलेले आहे आणि केबल्स वरती स्टँड झालेला पूल येतो. कोणता? अंजी खाड पूल. हा पण कुठे आहे? जम्मू काश्मीर मध्येच आहे. फक्त असं आहे की हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि हा केबल स्टँड ब्रिज आहे आणि त्याची जवळपास लांबी आहे 725 मीटर. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, हा भारतातला सर्वात उंच पूल होता. कोणता? चिनाब रेल्वे आर्च ब्रिज. हा भारतातला क्रमांक 2 चा उंच पूल आहे. म्हणजे क्रमांक 1 आणि क्रमांक 2 दोघही एकाच ठिकाणी आहे जम्मू काश्मीरमध्ये. फक्त नद्यांचं हे बदलतो. ही आहे चिनाब नदीवरती आणि अंजी खाड पूल आहे अंजी नदीवरती. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. हा केबल ब्रिज आहे आणि हा आहे रेल्वे ब्रिज, जो आर्च मध्ये बनलाय, म्हणजे अर्धवर्तुळाकार बनलेला आहे. तिसरी महत्वाची घटना बघू. भारतामध्ये एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र, आपल्याला सेज माहिती असतील, सेज म्हणजे व्यापार करण्याकरिता स्पेशल एक एरिया बनवला जातो आणि त्याला विविध सवलती सरकारतर्फे दिल्या जातात. तसंच एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन होते छत्तीसगड रायपूरमध्ये. आपण विचार नाही करू शकत की छत्तीसगड मध्ये स्थापन होईल, पण लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारू शकता की एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाले आहे तर छत्तीसगड मधील रायपूर या ठिकाणी एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन होणार आहे. त्यानंतर महत्वाची घटना आहे, पहिला डिजिटल गृहपत्ता इंदूर महानगरपालिकेने चालू केलेला आहे. म्हणजे जो पत्ता आहे तो डिजिटल स्वरूपात देण्याचे प्रयत्न कोण करतोय? पहिल्यांदाच इंदोर महानगरपालिका. हा डायरेक्ट विचारण्यासारखा प्रश्न आहे. कोणत्या महानगरपालिकेने चालू केला? तर इंदोर महानगरपालिकेने डिजिटल पत्ता देण्याचा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यानंतर एक महत्वाचा अपघात झाला होता, आपण सर्वांनी बघितला असेल. अहमदाबाद मधनं लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान बोईंग 787 हे अहमदाबाद मध्ये उडान घेतल्यानंतरच ताबडतोब जमिनीवरती कोसळलं. त्याची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 12 जून 2025. आणि त्यामध्ये असलेल्या 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा त्यामध्ये काय झालेला आहे? मृत्यू. आणि ह्या मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आपण म्हणतो त्याला, यांचंही निधन झालेलं आहे. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, त्यांचं नाव आहे विजय रुपानी.
हे पण ह्या अपघातात काय झाले, मृत्युमुखी पडलेले आहे. एवढ्या मोठ्या अपघातातून एकच व्यक्ती वाचला, त्याचं नाव आहे विश्वास कुमार. विचारू शकता तुम्हाला की एकच व्यक्ती वाचलेला, त्याचं नाव आहे विश्वास कुमार. पण या अपघातामध्ये दुःखदरित्या गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं निधन झालेलं, त्यांचं नाव आहे विजय रुपानी. 3 गोष्टी महत्वाच्या आहे. एअर इंडियाचं कोणतं विमान होतं, तारीख कुठे होती, कुठून कुठे प्रवास करत होतं, आणि विजय रुपानी हे जे मुख्यमंत्री मृत्यू पावले ते पण महत्वाचं आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची घटना आहे, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र कुठे स्थापन झालेलं आहे, आग्रा. उत्तर प्रदेश मधील आग्रा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र स्थापन झाले आहे. वन लाईनर प्रश्न आणि विचारण्यासारखा आहे. काय, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र कुठे स्थापन झालेलं आहे, तर आंध्रमध्ये, आग्रामध्ये, सॉरी, आग्रा. त्यानंतर मेघालय या राज्याने अर्थसंकल्पामध्ये आरोग्याकरिता 8% मंजूर केलेले आहे. म्हणजे सर्वात जास्त आरोग्यावरती खर्च करणारं राज्य कोणतं बनलेलं आहे, मेघालय. यांनी जवळपास आपल्या अर्थसंकल्पातला 8% पैसा हा कोणासाठी रिझर्व ठेवलेला आहे, आरोग्यावरील खर्चासाठी 8% पैसा ठेवलेला आहे. कोणत्या राज्याने, मेघालयने, लक्षात असू दे. पुढचा आहे गोवा. गोवा राज्य आपल्याला माहिती आहे फेनीसाठी प्रसिद्ध आहे. एक काजू आणि सफरचंद या दोघांपासून बनवलेली फेनी, तिचं नाव आहे ओझो फेनी, हिला काय भेटलेलं आहे, जीआय टॅग. तर जीआय टॅग काय मित्रांनो, एखादं उत्पादन हे अस्सल त्याच भागातलं आहे याचं प्रमाणीकरण करण्याकरिता सरकारद्वारे जीआय टॅग दिला जातो. असा जीआय टॅग गोव्यामधल्या ओझो फेनीला भेटलेला आहे. तो सफरचंद आणि काजू या 2 पदार्थापासून बनवली जाते. त्यानंतर भारतातलं पहिलं कृषी हॅकेथॉन पुण्यात आयोजित करण्यात आलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी लेवलचं हॅकेथॉन म्हणजे विविध देशातले प्रतिनिधी एकत्र येऊन कृषी बाबतीत काही नवीन प्रकल्प किंवा नवीन काही टेक्नॉलॉजीज जेव्हा घेऊन येतील त्याला म्हणतो आपण हॅकेथॉन. असं कृषी बाबतचं हॅकेथॉन पुण्यात पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित झाल्यामुळे आपल्याला हे महत्वाचं आहे की पहिलं कृषी हॅकेथॉन आंतरराष्ट्रीय लेवलचं कुठे आयोजित झालेलं आहे, पुण्यात. या स्लाइड वरती विचार करा, सगळ्या ज्या महत्वाच्या घटना आहेत आपण त्याच घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण करंट इव्हेंटचा इश्यू तोच आहे की नेमकं काय वाचावं, किती वाचावं हे आपल्याला समजत नाही. तर आपण प्रयत्न करतोय की ज्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत, ज्या परीक्षेला विचारू शकता, घटना भरपूर महत्वाच्या असतात, पण परीक्षेच्या संदर्भाने कोणत्या घटना महत्वाच्या आहेत आपण त्या घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून गोष्ट महत्वाची काय, तुमच्या लक्षात राहावं म्हणून आपण इथे फोटोज पण टाकतोय. आता आपण बघू शकतो की केबल स्टँड ब्रिज म्हणजे कसा असेल, आर्च ब्रिज म्हणजे कसा असेल, त्याच्यानंतर बटाटाचं संशोधन केंद्र, आपण ह्या गोष्टी इथे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मिनिट मित्रांनो. त्यामुळे आपण अशाच पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि मला वाटतं तुम्ही एवढ्या स्लाइड्स केल्या प्रत्येक महिन्यात, आपण जून पासून एप्रिल पर्यंत किंवा मे पर्यंत देणार आहोत. तुम्ही एवढं जरी केलं तरी खूप मोर दॅन इनफ आहे. तुम्ही बाकी तुम्हाला, मला वाटत नाही काही करण्याची गरज पडेल. याच्यामधनं तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स क्लिअर होतील. पुढचं बघू आपण, पर्यावरण. पुढच्या घटना आहे पर्यावरणाच्या. तर त्यातली पहिली महत्वाची घटना आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट. काय म्हटलेले, बिग कॅट, कॅट नाही म्हटलं, फक्त बिग कॅट अलायन्स. हे महत्वाचं का बरं आहे, याचा पुढाकार भारताने घेतलेला होता. आंतरराष्ट्रीय लेवलला बिग कॅट अलायन्स स्थापन झालेला आहे, त्याचा पुढाकार भारताने घेतलेला आहे. त्याचा मुख्यालय त्याच्यामुळे कुठे आहे, दिल्ली या ठिकाणी. भारताची राजधानी जी आहे दिल्ली, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बिग कॅटचं मुख्यालय आहे. आणि त्याचे अध्यक्ष आहे भूपेंद्र यादव. आणि जी स्थापना झाली होती एप्रिल 2023ला, म्हणजे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना एप्रिल 2023ला होते. त्याचं मुख्यालय दिल्ली आहे आणि अध्यक्ष आहे भूपेंद्र यादव. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे काय, जे मोठे मांजर कुळातले जे मोठे प्राणी आहेत त्यांच्या संरक्षणाकरिता हे बिग कॅट अलायन्स स्थापन झालेले आहे. मग कोणते कोणते प्राणी मित्रांनो त्याच्यामध्ये, वाघ आहे, बिबट्या आहे, सिंह आहे, प्युमा आहे, जॅग्वार, हिम बिबट्या आणि चित्ता. या जवळपास 7 प्राण्यांसाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स स्थापन झालेलं आहे.
7 प्राणी आहे. प्राण्यांचे फोटो पण दिलेले बघा. लक्षात राहू द्या, भारताने याच्यामध्ये पुढाकार घेतल्यामुळे प्रश्न विचारू शकता की आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये किती प्राणी आहेत, त्याचं मुख्यालय. त्यानंतर अजून पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची घटना, भारतातले पहिले फुलपाखरांचे अभयारण्य कोणाचे म्हटले? फुलपाखरांचे अभयारण्य कुठे स्थापन झालेले आहे? केरळ. म्हणजे फुलपाखरांसाठी अभयारण्य स्थापन करणारा पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? केरळ. तुम्हाला एक माहिती पाहिजे, भारतातले फुलपाखरांचे गाव काय झालेले? पारपोली. भारतातले नाही, महाराष्ट्रातले फुलपाखरांचे गाव कोणते झालेले आहे? पारपोली. हे महाराष्ट्रातले फुलपाखरांचं गाव आहे. आणि महाराष्ट्राने सर्वप्रथम एका फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता. त्या फुलपाखराचं नाव आहे ब्ल्यू मॉर्गन. एकदम महत्वाची घटना बघा मित्रांनो, केरळमध्ये फुलपाखरांसाठी पहिलं अभयारण्य स्थापन होतंय. पण आपल्यासाठी महत्वाचं काय? महाराष्ट्रातलं फुलपाखरांचं गाव आहे पारपोली आणि महाराष्ट्राने सर्वप्रथम एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता. त्या फुलपाखराचं नाव होतं ब्ल्यू मॉर्गन. त्यानंतर महत्वाचं आहे रामसर करार. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, काय असं एक पाण्याचं एखादं ठिकाण आहे आणि तिथे पक्षी वगैरे दिसत आहे. तर रामसर करार म्हणजे काय? तर पाणथळ प्रदेश असतील त्याचं काय करायचं आपल्याला? संवर्धन. त्यासाठी हा करार करण्यात आला होता. कोणता? रामसर करार. पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी रामसर करार करण्यात आला. मग हे रामसर ठिकाण कुठे आहे मित्रांनो? हे पण महत्वाचं आहे. तर हे आहे इराण. इराण या ठिकाणी हा करार केला. इराण मधल्या रामसर याच ठिकाणी हा करार केला, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे रामसर करार. आणि त्याचा उद्दिष्ट काय आहे? तर प्रांतळ प्रदेशाचं काय करायचं आपल्याला? संरक्षण. करार कधी झाला होता? 2 फेब्रुवारी 1971 ला रामसर परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्याच दिवशी हा रामसर करार स्थापित झाला होता. आणि भारताने याच्यामध्ये समावेश केला होता 1 फेब्रुवारी 1972 साली भारत त्याच्यामध्ये सामील झाला. मग ह्या रामसर कराराद्वारे काय केलं जातं की जगामधल्या विविध देशांमधले जे पाणथळ स्थळं आहेत त्याला रामसरचा दर्जा दिला जातो, ज्याद्वारे त्या पाणथळ स्थळांचं आपल्याला संवर्धन करणं सोपं जातं किंवा आपण त्या स्थळांचं संवर्धन केलं पाहिजे याकरिता रामसर दर्जा दिला जातो. माझा सर्वाधिक स्थळ कुठे सापडले तुम्हाला? युके. युके ह्या प्रदेशामध्ये सर्वाधिक पाणथळ स्थळ आहेत ज्यांना रामसरचा दर्जा दिलेला आहे. भारतामध्ये सर्वात प्रथम चिल्का सरोवर ओडिसामध्ये आणि केवलादेव सरोवर राजस्थान या 2 स्थळांना रामसरचा दर्जा दिला होता. आणि भारतामध्ये तामिळनाडू हे असं राज्य आहे जिथे सर्वात जास्त रामसर स्थळं आढळतात. जवळपास तिथे 20 रामसर स्थळ आहेत. मग महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर महाराष्ट्राचे 3 ठिकाणं आहे ज्यांना रामसरचा दर्जा दिलेला आहे. त्यातलं पहिलं ठिकाण आहे नांदूर मधमेश्वर. हे आहे नाशिकमध्ये. नाशिक मधलं नांदूर मधमेश्वर हे पहिले ठिकाण बनलं, त्याला रामसरचा दर्जा भेटला महाराष्ट्रामध्ये. हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती मित्रांनो? तर लक्षात राहू द्या, गोदावरी आणि कादवा या 2 नद्या जिथे एकत्र भेटतात त्या ठिकाणी हे नांदूर मधमेश्वर पाणथळ प्रदेश आहे ज्याला रामसरचा दर्जा दिला आहे. दुसरं स्थळ आहे लोणार. आपल्याला सर्वांना लोणार बद्दल माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापाताच्या मुळे निर्माण झालेले सरोवर आहे लोणार. जे 2 क्रमांकाचं सरोवर आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आणि तिसरं आहे ठाणे खाडी. ठाणे खाडी उल्हास नदीवरती बनलेली आहे, तिला पण रामसर स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आपल्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्रातल्या किती स्थळांना रामसरचा दर्जा दिला आहे? तर लक्षात राहू द्या, महाराष्ट्रामधले 3 स्थळ आहे ज्यांना रामसरचा दर्जा दिलेला आहे. त्यातलं सर्वात पहिलं स्थळ होतं नांदूर मधमेश्वर, दुसरं होतं लोणार आणि तिसरं आहे ठाणे खाडी. तर रामसर करार खूप महत्वाचा आहे आणि आपण बऱ्यापैकी सर्वच गोष्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढची महत्वाची घटना बघू. भारतातला सर्वात लांब ओव्हरपास काय म्हटलेलं आहे? ओव्हरपास म्हणजे काय होतं? जेव्हा एखादा रस्ता बांधला जातो तर तो एखाद्या जंगलातनं किंवा अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानातलं जात असेल तर तिथल्या प्राण्यांसाठी हा धोकादायक असतो, कारण त्यांना रस्ता ओलांडत असतो. अशा प्राण्यांना रस्ता ओलांडणे सोपं व्हावं याच्यासाठी रस्त्याच्या वरती असा ओव्हरपास बनलेला आहे, म्हणजे ते त्यांचं मार्गक्रमण व्यवस्थित करू शकतील.
असा सर्वात मोठा ओव्हरपास कुठे बनलेला आहे? दिल्ली मुंबई महामार्गावरती. आपल्या दिल्ली मुंबई महामार्गावरती, म्हणून आपल्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे की दिल्ली मुंबई महामार्गावरती सर्वात मोठा ओव्हरपास बनलेला आहे. आणि हा कोणत्या प्रकल्पातून जातो? तर रणथंबोर प्रकल्प आहे राजस्थानमध्ये, त्या प्रकल्पाच्या बफर झोन मधून जातो आणि जवळपास हा 12 किलोमीटरचा आहे. म्हणजे ठिकठिकाणी अशी ओव्हरपास बनवली आहे ज्याची टोटल लांबी आहे 12 किलोमीटर, आणि तो आहे दिल्ली मुंबई महामार्गावरती. त्याच्यामुळे आपल्यासाठी ही घटना खूप महत्वाची आहे की दिल्ली मुंबई महामार्गावरती भारतातला सर्वात मोठा ओव्हरपास बनवलेला आहे. त्यानंतर महत्वाची घटना आहे, मगर संवर्धन प्रकल्पाला किती वर्ष पूर्ण झाले? 50 वर्ष. आणि मित्रांनो लक्षात राहू द्या, जेव्हा असे काही 50, 25, 60, 75 अशी काही वर्ष होतात, तेव्हा आयोगाचं लक्ष त्याच्याकडे असतं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेसही खूप असतात. तर मगर संवर्धन प्रकल्पाला किती वर्ष कंप्लीट झालेले आहे? 50 वर्ष. आणि मगर संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली होती 1975 मध्ये. म्हणजे प्रोजेक्ट मगर कधी सुरुवात झालेला आहे? 1975 मध्ये. ह्याच अनुषंगाने आपल्याला भारतामध्ये सुरू झालेले इतर प्रोजेक्ट पण बघणे महत्वाचं आहे. त्यातले काही प्रोजेक्ट आपण इथे दिलेले आहेत, लक्षात राहू द्या, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. तर वन्यजीव संरक्षण कायदा सर्वप्रथम आला होता 1972 साली. वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी आलेला कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आला होता 1972 ला. त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण धोरण आलं होतं 2006 साली. राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006. त्याच्यानंतर प्रोजेक्ट टायगर, आपला राष्ट्रीय प्राणी प्रोजेक्ट टायगर म्हणजे वाघ, याच्या संवर्धनासाठी आलेला प्रोजेक्ट टायगर प्रकल्प आला होता 1973 साली. त्यानंतर पुढचा आहे प्रोजेक्ट एलिफंट, हत्तींच्या संवर्धनासाठीचा प्रकल्प आला 1992 साली, प्रोजेक्ट एलिफंट या नावाने. त्यानंतर प्रोजेक्ट लायन, म्हणजे आता नुकताच आलेला 2020 साली आलेला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट लायन, म्हणजे सिंहाच्या संवर्धनासाठी आलेला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट लायन. त्यानंतर प्रोजेक्ट डॉल्फिन, नदीमधील डॉल्फिनचं संरक्षण करण्यासाठी आलेला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट डॉल्फिन, तो पण आला होता 2020 साली. त्यानंतर प्रोजेक्ट गेंडा, गेंड्यांच्या संवर्धनासाठी 1987 साली प्रोजेक्ट गेंडा हा प्रकल्प आलेला आहे. त्यानंतर प्रोजेक्ट हंगुल, भारतामध्ये झालेला सर्वात पहिला प्रकल्प कोणता असेल तर प्रोजेक्ट हंगुल आहे, आणि तो आला होता 1970 साली. आणि एकदम लेटेस्ट मधला प्रोजेक्ट आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तो आहे प्रोजेक्ट चित्ता, जो 2022 साली आला. त्याच्यामध्ये आपण आफ्रिकेतनं चित्ते मागवले होते भारतामध्ये, मध्य प्रदेशच्या राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर हे प्रोजेक्ट तुम्हाला लक्षातच ठेवायचा प्रयत्न करा, विथ त्यांच्या डेट्स. तुम्हाला कुठेतरी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आढळेल. त्यानंतर क्रीडा घडामोडी आहेत, क्रीडा घडामोडी ज्या महत्वाच्या आहे आपण त्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश केला? महेंद्रसिंग धोनी यांचा. म्हणजे आयसीसी जी क्रिकेटची इंटरनॅशनल संघटना आहे, तिच्या हॉल ऑफ फेम मध्ये भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी याचा समावेश झालेला आहे. आणि हा कितवा खेळाडू आहे भारताचा? 11वा खेळाडू आहे याचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे नीरज चोप्रा यांना पॅरिस डायमंड लीग मध्ये सुवर्ण पदक भेटले आहे. इथे दोन गोष्टी महत्वाच्या लिहा, लक्षात ठेवा मित्रांनो. ही आहे पॅरिस डायमंड लीग. पॅरिस डायमंड लीग मध्ये यांना सुवर्ण पदक भेटलं, आणि त्याच्या आधी एक होते डोहा, त्याच्यामध्ये त्यांना आहे रजत पदक. ही पण 2025 चीच आहे. पण पॅरिस डायमंड लीग मध्ये त्यांना सुवर्ण पदक आहे आणि डोहा डायमंड लीग मध्ये त्यांना रजत पदक आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे जसप्रीत बुमराह हा सेना देशांविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा कसोटीपट्टू ठरलाय भारतातर्फे. म्हणजे सगळ्यात फास्ट ज्याने 150 विकेट्स कंप्लीट केल्या तो आहे जसप्रीत बुमराह. आणि सेना म्हणजे काय आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, त्याच्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, या 4 देशांना आपण काय म्हणतो? सेना कंट्रीज. आणि त्यांच्या विरुद्ध जसप्रीत बुमराह या भारताच्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतलेल्या आहे कसोटीमध्ये. त्यानंतर पुढची घटना, स्मृती मंधाना सर्व फॉर्मॅटमध्ये शतक ठोकणारी भारतीय महिला. म्हणजे सर्व फॉर्मॅट, म्हणजे टेस्ट क्रिकेट असो,
T20 असो किंवा 50 ओव्हरचा क्रिकेट असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक ठोकणारी भारतातली पहिली महिला ठरलेली आहे कोण? स्मृती मंधाना. त्याच्यामुळे हे पण महत्वाचं आहे, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, याची तिसरी आवृत्ती झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांची, आपली जशी 50 ओव्हरची विश्वचषक स्पर्धा होते तशी टेस्ट क्रिकेटसाठी काय होते? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. याची ही तिसरी आवृत्ती होती आणि आपल्याला बघावं लागेल की दक्षिण आफ्रिका या तिसऱ्या आवृत्तीचा काय झालेला आहे? विजेता झालेला आहे. म्हणजे दक्षिण आफ्रिकेने तिसरी आवृत्ती जिंकलेली आहे. कशाची? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची, जी 2025 साली झाली होती. आणि उपविजेता कोण ठरलं? तर उपविजेता ठरलेला आहे आपला ऑस्ट्रेलिया. म्हणजे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तिसरी आवृत्ती जिंकली आहे. आणि त्यांचा कॅप्टन होता ऍडम मॅक्रम, ज्याला त्याच्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार भेटला. तर आपल्यासाठी फक्त हे लक्षात ठेवा की तिसऱ्या आवृत्तीचा विजेता कोण झालेला आहे? दक्षिण आफ्रिका, आणि उपविजेता संघ आहे ऑस्ट्रेलिया. त्यानंतर संरक्षणच्या घडामोडी आहे. संरक्षणच्या घडामोडी बघायच्या आहे. त्यामध्ये महत्वाच्या आहे आंतरराष्ट्रीय महिलांची नौकायान मोहीम. म्हणजे आपले ज्या सेनेतले 3 दल आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, या तिघही दलातल्या महिलांची एक नौकायान मोहीम झाली. ती त्रिवेणी नावाने झाली आणि त्याच्याने त्यांनी पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये, म्हणजे त्यांनी भारत भ्रमण म्हणण्यापेक्षा पूर्ण जगामध्ये भ्रमण केलं. नौकेच्या साह्याने 11 महिला होत्या. आपल्याला लक्षात ठेवायचंय त्यांच्या नौकाचं नाव काय होतं? तर त्रिवेणी नाव होतं. त्रिवेणी काय दिलं होतं? तिन्ही दलाच्या महिला याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्या नौकेला काय नाव दिलं होतं? त्रिवेणी. त्याद्वारे त्यांनी पूर्ण जगाचं भ्रमण 55 दिवसामध्ये त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर काही महत्वाचे ऑपरेशन्स आहेत, ते ऑपरेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. तर हा पहिलं ऑपरेशन आहे सिंधू. सिंधने, हे काय आहे? सिंधू. ऑपरेशन सिंधू काय होतं? जेव्हा इराणमध्ये इस्रायलने हल्ला केला तेव्हा इराणमधील भारतीय प्रवाशांना किंवा भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन चालवलं? ऑपरेशन सिंधू. त्यानंतर पुढचं आहे ऑपरेशन मैत्री. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जेव्हा राहत कार्य चालवलं गेलं, त्याचे नाव काय देण्यात आलं? ऑपरेशन मैत्री. त्यानंतर राहत, ऑपरेशन राहत आहे. यमनमध्ये जे कार्य चालवलं भारत सरकारने, त्याचं नाव आहे ऑपरेशन राहत. त्यानंतर संकटमोचन चालवलं सुदान या देशामध्ये. दैवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान्यांनी ताबा घेतला होता तेव्हा भारतीय लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याकरता दैवी शक्ती हे ऑपरेशन चालवण्यात आलं. त्यानंतर पुढचं आहे ऑपरेशन गंगा. युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान जे युद्ध झालं तेव्हा तिथून भारतीय लोकांना युक्रेनमधून बाहेर काढण्याकरता ऑपरेशन गंगा चालवलं गेलं. आणि ऑपरेशन अजय आहे. इस्रायल आणि गाझा यांच्यामध्ये जो संघर्ष चालू होता तेव्हा भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे चालवण्यात आलं. आपण सगळे ऑपरेशन्स एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे काय होईल? मुलांना एकाच वेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी या क्लिअर होतील. त्यामुळे तुम्ही ही जास्तीत जास्त ही माहिती बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि व्हिडिओ लाईक आवडत असेल तर त्याला लाईक पण करा. त्यानंतर आहे काही आपले युद्ध सराव. आपल्याला माहिती आहे की आपण बाकीच्या देशांसोबत एक युद्ध सराव करतो. तर ते महत्वाचे युद्ध सराव जे जून महिन्यामध्ये झाले आपण ते घेतलेले आहे. तर पहिला आहे टायगर क्लॉ. काय म्हटलंय? टायगर क्लॉ. लक्षात ठेवा हा कोणामध्ये झाला होता? अमेरिका आणि भारत. आणि हा पहिला सराव होता हवाई दलाचा. तुम्हाला काय विचारतील? टायगर क्लॉ हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? लक्षात ठेवा टायगर म्हणजे कोण आहे? आपला भारत. एवढं लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे हा कोणादरम्यान झाला? अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान कोणता युद्ध सराव झालेला आहे? टायगर क्लॉ. पुढचा महत्वाचा आहे शक्ती. तर हा झाला होता भारत आणि फ्रान्स. शक्ती हा युद्ध सराव कोणासोबत झाला? भारत आणि फ्रान्स यांच्यासोबत मध्ये काय झालेला आहे? शक्ती युद्ध सराव. भारत फ्रान्स सोबत अजून 2 युद्ध सराव करतो. त्याचे नाव पण महत्वाचे आहे. एक आहे गरुड आणि दुसरा आहे शक्ती आणि तिसरा आहे वरुण. शक्ती तर आपण बघितलाच, पण त्याचसोबत आपण कोणता करतो? अजून गरुड आणि वरुण अजून 2 युद्ध सराव आहे जे आपण फ्रान्स या देशासोबत करतो. त्यानंतर आहे पुढचा नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक एलिफंट आपण करतो मंगोलिया सोबत. हा पण एक युद्ध सराव आहे भारत आणि मंगोलिया या 2 देशांच्या दरम्यान जो होतो. हे तिन्ही युद्ध सराव महत्वाचे आहे. पहिला आहे टायगर क्लॉ, नंतर आहे शक्ती. शक्ती सोबतच आपण फ्रान्स सोबत अजून वरुण आणि गरुड हे 2 युद्ध सराव करतो. आणि नोमॅडिक एलिफंट आपण करतो
भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यानचा हा युद्ध सराव आहे. नंतर थोड्या अंतराळातल्या घडामोडी. आता ही घडामोड तर बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल. काय आपले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे पहिल्यांदा कुठे गेले? ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. ते कोण गेलेले आहे? शुभांशु शुक्ला. हे काय आहे? पहिले भारतीय हे ज्या स्थानकात गेले. म्हणजे काय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक काय आहे की विविध जे अंतराळवीर आहे त्यांना रिसर्च करण्याकरता किंवा अंतराळाचा अभ्यास करण्याकरता तिथे जाऊन ते त्याच्यावरती रिसर्च करतात. अशा स्थानकात गेलेले आपले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय आहेत. ते कोणत्या मोहिमेदरम्यान गेली होती? तर एक्झिओम 4 जी नासाद्वारे सुरू केली होती, एक्झिओम 4 या मोहिमेद्वारे ते अंतराळ स्थानकामध्ये गेले. त्यांच्यासोबत इतर 3 प्रवासी होते आणि ते एक म्हणून या मोहिमेला नाव दिलं एक्झिओम 4. त्याची तारीख पण महत्वाची आहे. तारीख महत्वाची का बरं आहे की त्या दिवशी ते निघाले किंवा त्या दिवशी ते पोहोचले 26 जून 2025 ला ते अंतराळ स्थानकात पोहोचलेले आहे. त्याच्यामुळे 26 जून रोजी ते अंतराळ स्थानकात पोहोचले, ही तारीख लक्षात असू दे. अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की कोणत्या रॉकेटद्वारे गेले किंवा कोणत्या यानाद्वारे गेले, तर लक्षात ठेवा फाल्कन 9 ह्या यानाद्वारे ते अंतराळ स्थानकात गेलेले आहे. मग शुभांशु शुक्लांबद्दल महत्वाची गोष्ट काय? अंतराळ स्थानकात जाणारे ISS म्हणजे काय? अंतराळ स्थानक. जाणारे काय ते पहिले भारतीय. त्यांची मोहीम कोणती होती? एक्झिओम 4. कोणत्या यानाद्वारे गेले? तर फाल्कन 9 आणि 26 जून 2025 साली ते तेथे 2025 ला ते पोहोचले 26 जूनला. खाली दिले अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण आहे? राकेश शर्मा. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण आहे? राकेश शर्मा, जे रशियाच्या साह्याने 1984 साली गेले होते. मग आता अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण झाले? शुभांशु शुक्ला. इथे व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. स्थानकात जाणारे पहिले भारतीय आहे शुभांशु शुक्ला, अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहे राकेश शर्मा आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहे शुभांशु शुक्ला. स्थानक म्हणजे काय? मी तेच सांगितलं की जिथे त्यांना रिसर्च करायचा आहे, अभ्यास करायचा आहे अंतराळाचा, ते आहे स्थानक. त्या स्थानकात गेले शुभांशु शुक्ला हे पहिले होते. पण फक्त अंतराळात जाणारे पहिले कोण होते? राकेश शर्मा, जे रशियाच्या साह्याने 1984 ला अंतराळात गेले. तर ही गोष्ट महत्वाची आहे, ही घटना पण महत्वाची आहे, त्याच्यामुळे लक्षात असू दे. आणि शुभांशु शुक्ला होते UPचे. त्यानंतर आहे कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांच्या संख्येनुसार भारताचा क्रमांक आहे 7वा. हे आपण उपग्रह बघू शकतो. तर पृथ्वीच्या बाहेर अंतराळामध्ये जेवढे काही उपग्रह फिरत आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7वा. मग सर्वाधिक उपग्रह कोणाचे आहे? तर लक्षात ठेवा अमेरिका. दुसरा क्रमांक येतो रशिया. भारताचा क्रमांक आहे 7वा. भारताचे जवळपास 136 उपग्रह अंतराळामध्ये फिरत आहेत. त्यानंतर लद्दाख येथे पहिला खगोल पर्यटन महोत्सव कुठे झालेला आहे? पहिला खगोल पर्यटन महोत्सव कुठे झालेला आहे? लद्दाखला. म्हणजे ज्याद्वारे आपण अवकाशातल्या विविध घटना आपण ह्या टेलिस्कोपद्वारे बघू शकतो किंवा दुर्बिणीद्वारे बघू शकतो. असा पहिल्यांदा महोत्सव कुठे झालेला आहे मित्रांनो? लद्दाख या ठिकाणी. त्याच्यामुळे हे लक्षात असू दे. नंतर एक महत्वाचं ऍप आहे भाषिनी. ऍपचं नाव काय आहे? भाषिनी. त्याचा फुल फॉर्म काय आहे? भाषा इंटरफेस फॉर इंडिया. हे बेसिकली काय मित्रांनो, विविध भाषेमध्ये भाषांतर करणारे एक ऍप्लिकेशन आहे जे विविध मंत्रालयाला कंपल्सरी केले की तुम्ही ते वापरायचं आहे. आता नुकतेच पंचायत राज मंत्रालयाने हे ऍप्लिकेशन वापरायला सुरुवात केली आहे, म्हणून हे जून मध्ये हा प्रश्न आला होता. आपल्याला महत्वाचं काय? भाषिनी हे एक ऍप आहे, याद्वारे काय होणार आहे? भाषांतर होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, भाषा इंटरफेस फॉर इंडिया हा भाषिनीचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर शेवटचे आहे निधन वार्ता. तुम्ही बघू शकता, हा फोटो आहे मारुती चितमपल्ली यांचा. आणि मारुती चितमपल्ली निसर्गाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे निसर्गामध्ये पहिले सुरुवातीला ते
वन अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर निसर्गाच्या क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये निसर्गाची माहिती देण्यामध्ये मारुती चितमपल्ली यांचा मोठा हातखंडा होता. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेले, महाराष्ट्राचे अरण्य ऋषी असे कोण होते, मारुती चितमपल्ली, ज्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म होता चंद्रपूरचा आणि त्यांना 2025 सालचा कोणता पुरस्कार भेटलेला आहे, पद्मश्री पुरस्कार. यासोबतच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता त्यांच्या उंबरठा या कादंबरीसाठी. कादंबरीचं नाव पण लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्ट विचारतील उंबरठा ही कादंबरी कोणाची. उंबरठा ही कादंबरी आहे मारुती चितमपल्ली यांची. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला. त्याच सोबत सोलापूरला झालेल्या मराठी संमेलनाचे अध्यक्षही कोण होते, मारुती चितमपल्ली. 2006ला जे सोलापूरला मराठी साहित्य संमेलन भरेल याचे अध्यक्षही कोण असणार आहे, मारुती चितमपल्ली. महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि आता जेवढे काही एक्झाम झाले त्यांच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हीही लक्षात द्या की महाराष्ट्राचे अरण्य ऋषी, पद्मश्री विजेते मारुती चितमपल्ली यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे चकवा चांदणे. त्यांचे 2-3 पुस्तक लक्षात ठेवा. एक आहे चकवा चांदणे आणि दुसरं आहे उंबरठा. त्याच्यानंतर रानातल्या गोष्टी, असे त्यांचे भरपूर आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही 2 तर लक्षात ठेवा, चकवा चांदणे आणि उंबरठा. त्यानंतर काही दिन विशेष आहे. 5 जून आपण कोणता दिवस साजरा करतो, जागतिक पर्यावरण दिन हा आपण साजरा करतो. कोणता, 5 जून. आणि 5 जूनची थीम महत्वाची आहे, काय, प्लॅस्टिक प्रदूषणाला हरवूया. आजकाल परीक्षेमध्ये काय होत आहे, दिवस तर विचारतात आहे, त्यासोबत त्यांच्या थीम पण विचारत आहे. त्याच्यामुळे आपण थीम पण जे महत्वाचे दिवस आहे त्यांच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर 5 जून हा काय, जागतिक पर्यावरण दिन, आणि त्या दिवशीची थीम होती प्लॅस्टिक प्रदूषणाला हरवूया. नंतर 21 जून हा काय, आपल्याला सर्वांना माहिती कोणता दिवस आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस. कोणता आहे, 21 जून. आणि त्याची थीम होती वन अर्थ वन हेल्थ, एक पृथ्वी एक आरोग्य, अशी त्याची थीम होती. त्यामुळे लक्षात ठेवा 21 जून हा काय, आंतरराष्ट्रीय योगा दिवस. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा दिवस आहे 29 जून. 29 जून आहे जागतिक सांख्यिकी दिन. कोणता दिवस आहे, जागतिक सांख्यिकी दिन. आणि 14 जून आहे जागतिक रक्तदान दिवस म्हणण्यापेक्षा हा आहे रक्तदाता दिन. कोणता दिवस आहे, 14 जून, जागतिक रक्तदाता दिन. म्हणजे जे ब्लड डोनेट करतात त्यांच्यासाठी हा दिवस आहे कोणता, 14 जून. आणि 29 जून आहे जागतिक सांख्यिकी दिन, जो आपण साजरा करतो. आपले 4 दिवस महत्वाचे. 5 जून आहे पर्यावरण दिन, 29 जून आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 29 जून आहे सांख्यिकी दिन, आणि 14 जून आहे राष्ट्रीय जागतिक रक्तदाता दिन. अशा पद्धतीने आपण मित्रांनो जून या महिन्यातल्या ज्या पण काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या बघितल्या आहेत. इथून पुढे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक महिन्याच्या घडामोडी बघण्याचा प्रयत्न करू, आणि जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंतच्या घडामोडी आपण अशाच पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं तेच सांगणं आहे तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओ जाऊ द्या आणि तुम्ही लाईक करा व्हिडिओ, कारण त्याशिवाय आम्हाला समजतच नाही की तुम्हाला आवडतोय, हे कंटेंट बरोबर आहे, याच्यात काही बदल करायचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर पण करा. धन्यवाद.